अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी अमरावती विभागात 28 मोबाईल लॅब देण्यात येणार आहे। यामुळे अन्नाचे नमुने विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार आहे। तसेच प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्न चाचणी विहित मर्यादित करावी असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले। झिरवाळ यांनी अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागांचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर आयुक्त रामदास सिद्धभट्टी, प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सह आयुक्त सचिन केदारे, मिलिंद काळेश्वरकर, सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, प्रमोद पाटील, देवानंद वीर, गजानन हिरके, तहसीलदार वैशाली पाथरे, प्रज्ञा काकडे उपस्थित होते। समाज कल्याण व आदिवासी विभागाच्या वसतिगृहांना हायजीन रेटिंग प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे। जिल्हा शासकीय रुग्णालय व पीडीएमसी तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परिसरांमध्ये ईट राईट कॅम्पस दर्जा मिळवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात। सौंदर्य प्रसाधनात वापरण्यात येणाऱ्या घटकांच्या दर्जा तपासणीवर भर द्यावा। दैनंदिन वापरात असणाऱ्या महिलांच्या टिकल्या व धार्मिक कार्यात वापरण्यात येणारे कुंकू यांची गुणवत्ता योग्य राखली जाईल याची दक्षता घ्यावी। या संदर्भातील उपाययोजनांबाबत त्वरित प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या। अशा पद्धतीने 100 दिवसाच्या आत आपण 100% पूर्ण करून देऊ असे प्रयत्न सगळ्यांनी करावा। 47 जाती जमाती तर त्यांचा पीओ कडून तुम्ही मदत घेत चला ना। प्रकल्प अधिकारी किंवा एटीसी यांना सांगून त्यांच्याकडून बाकीची मदत घ्या। त्यांचे काही जे लोक असतात फील्डवर काम करणारे त्यांना काही कामाला द्या, त्यांना सांगा काही ह्या लाभार्थींचा आम्हाला ही पूर्तता करून द्या। अशा पद्धतीने त्यांची मदत घ्या। सामाजिक न्यायाची जे काही लाभार्थी असतील त्यांच्याकडे डाटा मिळतो व्यवस्थित, त्यांना सगळी माहिती असते, त्यांचे सुपरविजन करणारे लोक आहेत त्यांच्याकडून माहिती घ्या। लाभार्थी संख्यासुद्धा वाढवण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू। ज्या काही उत्पन्नाच्या अटीच्या मर्यादा आहेत तर सगळ्यांनाच आपल्याला सगळ्यांनाच त्या लागू आहेत। त्याच्या एक आकडेवारी जर आम्हाला मिळाली तर आम्ही शासन स्तरावर केंद्राची कशा पद्धतीनं त्याची सोडवणूक किंवा त्याची मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात निश्चित प्रयत्न करू। दिव्यांगांना थोडंसं जिथं बँकेत म्हणा कुठं जातील तिथं बँकेतसुद्धा त्यांना प्रायोरिटी देण्याच्या संदर्भात थोड्या सूचना बँकांना द्या। समाज कल्याण विभागाने लाभार्थ्यांना थेट लाभ पोहोचवताना येणाऱ्या अडचणींवर त्वरित कार्यवाही करावी। लाभार्थ्यांच्या मोबाईल आधार कार्डशी लिंक झाले नाहीत यातील अडचणी तपासून लाभ मिळवून द्यावा। तसेच पारधी समाजातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पारधी कॅम्प आयोजित करावा। विविध संस्थांच्या मदतीने पारधी वस्तीमध्ये जनजागृती करावी असे निर्देश दिले। मंत्री झिरवाळ यांनी बडनेरा येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। गेल्यानंतर हे जे काही 3 तारखेपासूनचं बजेट होतं त्या बजेटमध्ये स्कूलच्या रस्त्याचं आणि पुलाचं आता मी पूल किती मोठा काय बघितलं नाही पण पुलाचं रस्त्याचं तर निश्चित एखाद्या कुठल्या तरी अधिकारी वर्गाला सांगून काही कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून ॲडव्हान्समध्ये कारण तेवढं काही पाहिजे एवढं अंतरही त्याचं नाही आहे म्हणून त्या दृष्टीनं निश्चित तुम्हाला सहकार्य करेल। त्याचबरोबर तुम्हाला अजूनही काही उणीवा त्रुटी असतील तेव्हा पेपरवर दिल्या तर मी त्या शासन स्तरावर मांडून त्याची सोडवणूक करेल अशा पद्धतीनं मी आपल्याला खात्री देतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।